फक्त 3 वर्ष परंतु आम्हा दोघांनाही असं वाटायचं की आम्ही दोघंही पहिलीपासून तुम्हाला शिकवलेलं आहे. तर तुम्हाला या शाळेमध्ये जे संस्कार मिळाले, ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या, त्या गोष्टी घेऊनच तुम्ही पुढं आपलं भवितव्य ठरवायचं आहे. तुम्हाला एकच सांगा, मी तुम्हाला स्वराज सरांनी या 3 वर्षामध्ये जे काही शिकवण दिली, अभ्यासाव्यतिरिक्त वाईट सांगायला स्वतः वाईट सांगायला पाहिलं तर या शिकवणीतून तुम्ही सुद्धा सांगाला तर तुम्ही त्यातून सही सलामत कसं होतात याची सरांना आणि मला तर खात्री आहे. पुढील कार्यकाळ तुम्ही आता या ठिकाणाहून जाणार, या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस आला त्यावेळेस सुद्धा रडत होता आणि जात आहे त्यावेळेस तुम्ही रडताना जात आहे. पण येताना रडण्याचा काळ वेगळा होता आणि जाताना रडण्याचा काळ वेगळा आहे. येताना तुम्ही लहान होता, तुम्हाला समजत नव्हतं, त्यावेळेस असं वाटायचं का आपण आई वडिलांकडून या ठिकाणी राहणार म्हणून तुम्हाला रडू होतं. आज ज्यावेळेस जाणार आहे तुम्ही, तर आज या ठिकाणी आपली शाळा, आपल्या शाळेतील आठवणी, आपले शिक्षक, आपल्या मॅडम यांना सोडून चालल्या म्हणून तुम्हाला रडू येत आहे. आणि अशा गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात, निरोप समारंभ होत असतात. परंतु आपल्याला या ठिकाणी जी शिदोरी मिळालेली आहे, ही शिदोरी संस्काराची, चांगल्या वागण्याची कायमस्वरूपी आपल्या बरोबर ठेवा आणि आपल्या आईवडिलांचं, आपल्या गावाचं, आपल्या शाळेचं आणि सगळ्यात शेवटी आपल्या शिक्षकांचं नाव पुढं उज्ज्वल कसं होईल या पद्धतीनं तुम्ही वागा. आपलं नाव खराब होणार नाही, आपल्या आईवडिलांचं नाव खराब होणार नाही, आपल्या शाळेचं नाव खराब होणार नाही, असं काही वागायचं नाही. आणि स्वराज सरांनी एक अपेक्षा व्यक्त केली तुमच्याकडं की या ठिकाणी NMS परीक्षेला 22 विद्यार्थी बसवले, त्यापैकी 50% पास झाले. आम्हाला सर 50%ची अपेक्षा नाही आहे, फक्त तुम्ही जी मेहनत केली त्याचा मला कौतुक आहे. कारण आतापर्यंत या शाळेमध्ये स्कॉलरशिप असो, NMS असो, कोणती नवोदय परीक्षा असो, त्या परीक्षेमध्ये कोणी विद्यार्थी कधी पास झाला नाही. पण तुम्ही जी मेहनत केली, जे कष्ट घेतले, त्याचं फळ आज आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही सरांना जे वडील मानतात, खरोखर वडील काय असतो हे सरांकडून तुम्ही शिकलात. तुम्ही घरी काही अडचणी नसं सांगितल्या तर सरांना सांगितल्या. अशा अनेक गोष्टी आहेत, तर या गोष्टी आपण बरोबर घेऊन जाणार आहोत. पुढं होऊन सरांनी अपेक्षा व्यक्त केली की तुमच्यातून कोणीतरी 2-5 वर्ष 10 वर्षांना होत नाही, आम्हाला क्लास 1 किंवा क्लास 2 या पदावर गेले जर पाहायला मिळालं तर आम्हाला खरोखर खूप आनंद होईल आणि तुमचा अभिमान वाटेल. तर या ठिकाणच्या ज्या गोडकडू आठवणी असतील त्या तुमच्याबरोबर आहेत. कधी आम्ही रागावलं असेल ते तुमच्या भविष्यासाठी रागावलेलं आहे, तुमच्या चांगल्यासाठी रागावलेलं आहे. आणि जे काही चांगल्या गोष्टी सांगितल्या असतील त्या तुमच्यासाठी सांगितलेलं आहे. तर वाईट गोष्टी ज्या असतील त्या आज या ठिकाणी सोडून द्या, आजपासून ते विसरून जा आणि चांगल्या गोष्टी घेऊन पुढील वाटचाल करा. ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझी गोष्ट सांगतो. जय हिंद.